ठाकरे त्यांच्या निवासस्थानावरून आता रवाना झालेत। इगतपुरीमध्ये आजपासून 3 दिवस मनसेचं राज्यस्तरीय शिबिर होतं। या शिबिर स्थळात मनसेचे पदाधिकारी हे दाखल होण्यास आता सुरुवात झाली। अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, अविनाश जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी इगतपुरीमध्ये दाखल झालेत। मुंबईतील अनेक पदाधिकारी हे बसमधून शिबिरस्थळी पोहोचलेत, तर राज ठाकरे काही वेळातच इगतपुरीमध्ये दाखल होतील। तर इगतपुरीमध्ये सकाळपासूनच धुक्याची चादर पसरली। 5 ते 10 फूट अंतरावरचं देखील दिसत नसल्यानं लाईट लावून वाहनांना चालावं लागतंय। याच वातावरणात मनसेचे राज्यस्तरीय शिबिर होतंय, याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। पाहूयात। इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली आहे। इगतपुरीमध्ये आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 3 दिवसीय शिबिर होणार आहे आणि त्याआधीच आपण बघतोय की आल्हाददायक असं वातावरण आहे। खरं तर पावसाचा परिसर म्हणून इगतपुरी ओळखलं जातं। इगतपुरीमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होते, मात्र काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि सर्वत्र दाट धुकं आहे। रस्त्यावर अवघ्या 5 ते 10 फूट अंतरावरचं देखील फारसं काही दिसत नाहीये। त्यामुळे जी वाहनं 4 चाकी असतील, दुचाकी वाहनं येतात त्यांना लाईट लावूनच आपला प्रवास करावा लागतोय, कारण समोरून येणाऱ्या वाहनाला मागून कोण येतंय याचा थांग पत्ताही लागत नाही। इगतपुरीपासून कसारा घाट परिसरामध्ये सर्वत्र अशाच पद्धतीचं धुक्याची दाट चादर पसरलेली आहे। दऱ्या आहेत, कसारा घाट आहे, सर्वत्र दाट धुकं नजरेस पडतं आहे आणि अशाच आल्हाददायक वातावरणाचा इथे येणारे पर्यटक आनंद घेत आहेत। शनिवार रविवार इथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। पावसाला सुरुवात झाली त्यामुळे अनेक धबधबे आता प्रवाहित होऊ लागलेले आहेत आणि त्याबरोबरच अशा पद्धतीने धुक्याची चादर असल्यामुळे इथल्या निसर्गामध्ये अधिकच निसर्ग सौंदर्यामध्ये अधिकच भर पडली। आपण बघतोय अशा पद्धतीने ही वाहनं जात आहेत आणि सकाळी दिवसा लाईट लावूनच वाहनांना आपला प्रवास करावा लागत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा। तेरे सपने मेरी आंखों में खिले, कंधों से ऑफिस चल जाएगा, पैरों से आपका सपना चलाऊंगी माँ। तेरी उड़ान का दिल से बुनी, रिश्तों से जुड़ी पिंक लेगिंग्स, वर्क पिंक प्ले। मराठा क्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध। गायकवाड कुटुंबासह असताना असा भ्याड हल्ला करणं निषेधार्ह। अशा पद्धतीनं हल्ला करत भ्याड कृत्य, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक। पुण्यात आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर बैठक बोलावण्यात आली आहे। गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर मराठा समाज आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल यांच्या